श्री स्वामी समर्थ. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले तयांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता तयांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करी नौकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची तेख होत त्या गावचे होते संपन्न पुरीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी भाव धरुनी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि तयांचे मित्र आपूंचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. तयांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगाती म्हणती काय करावे हे नुकसान भरावा यांची द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी बटाला गेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मालक लिहून देतो पिढीवरी अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आले आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत तयांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोट जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तिभावे. तेव्हा समर्थ तयांची शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांची अनेक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ तयावेळ त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांची 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छती सागरम सर्व देवैक नमस्कारम केशवम प्रति गच्छती. संतोषले तयांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. तयांचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले का त्या लागोनी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांची आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींच्या त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदला नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक तयांनी ठेविले. तो समर्थ तयांप्रती घेऊन या मांडीवरती वर्धहस सत्वरगती मस्तकी तयांची ठेविले. म्हणती तू माझा सूत झालास आता निश्चिंत करी परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडोनी. मग छाटी कफनी जोडी समर्थ तयांची दिदली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाओनी सागर तिरी किला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चितित्वा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आली मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवून विनविते जोडून करण आद्यापी स्तवन करा अंतर आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुरात त्या समय मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परि भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामांचे मंजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्या होनी व्यवसायाने स्वामी सुत नेनती. स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरणी ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलती. याचा विचार करून मनी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर.
त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर व्हायची ऐसे उत्तर ऐकून दुखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुतांच्या जनानी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे चाहले मठ होता कामाटी पुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारानामी त्यांची गांधा तीही त्रास देत स्वामी सुता परित यांच्या चिता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे कोणे एक समयांचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामी सुतांप्रती आनंदली नानाची ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तींसी धन्य झाले नाना जोशी रंगले भंजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुणी स्वभक्तांशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष जन लाविले भंजनास कीर्तिध्वज उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुतांकडे जावयांशी स्वामी सुत ही तायांप्रती मनातील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुतांची एकदा सहज स्वामी सुद्धा अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकानन ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ मंजन जे करून रस भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनिया आणावे पाहुनिया समर्थांची उल्हास सुद्धा ते मानसी दाहुनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुद्धा ते पाहुनी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी परी समर्थांची प्रीती खरी त्यावर स्वामी सुतांवरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भंजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भंजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजदामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाई त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे काही मी आज आणले कृतू माझी आई स्वामी धरती हृदयांशी म्हणती आहे आम्ही तर हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खीण झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुतांची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे व्रत ऐकोनी विनविते समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी मनती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी वीर दुःख त्याच्या पोटी रात्रंदिन चालत असे मग सांगतीत समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाओनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविले ती उडो की याचा अर्थ स्पष्ट होता तोच समजला स्वामी सुतांचा परितो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबई माझी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर तेथे समजला समाचार परतंत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपुला भक्त असोनी आकाली पावला का मरण मग समर्थी हे जे चरण तायांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तैसी उलंगिले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळाची ओढूनी बळेची मग नेले धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय गोढा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोरपाखरांचे अधिकारी नेमू गादीची चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळ रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पारेची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आमासी याचा अर्थ कवनाचे स्पष्ट काही कळेना
असं स्वामीसुतांचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीरी असमाधान कृष्य होत चालला. काकूबाईने तयांसी आणविल्या आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादांप्रती दाखविले. समर्थ बोलले व बाईची 4 वेळा जेव घाली असे आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. तयांप्रमाणे बाई करता दादांची झाली आरोग्य समर्थांची कृपा होता रोग कुठे राहील केजगाव मोगला येत तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्या पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांते ते म्हणती काकूबाईंची पादुका स्थापन करावयांची तुम्ही पाठवा दादांची समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान त्याच्यात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थ व्रत ऐकोनी म्हणती घे द्यावे पाठवणे बाळ आहे जरी अज्ञान तरी सांभाळत यांसी समर्थ पुनश्च बाईंशी बोलले त्यात तुमचे काय गेले आमासी दिसेल जे भले तेचा आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादांशी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परत आणि पुढे सेवेकऱ्या सांगा ती त्याची मुंबईचं पाठवी ती ब्रह्मचारीने आज्ञा करीती त्याची स्थापा गादीवरी दादांशी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुतांची याच द्यावी कफनी जोडी निशान ब्रह्मचारी दादांची उपदेशी ती दिवसनिशी गोसावी होऊनी गादींशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी याच्या गोष्टी करिता नकार मनीची समजता न रुजे चित्ता त्याची या परिब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांची मुंबईहून अक्कलकोटी पाठविले समर्थ याच्या समयांची आज्ञा केली भुजंगांची घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादांच्या मोरचे लहान आणि सत्वर धरा म्हणती तयावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेले आहे ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यतावर नावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चिती म्हणे समर्थ दादांप्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादांची श्री ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलली ती येसी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयाची व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून युतुकेची पुरे झाले ऐकून याच्या वचनाला समर्थांची क्रोध आला म्हणती बाईला खोट्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते परिसमर्थ या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांसी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविते भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईंशी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयांसी अनुसया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळही पातला ऐसे बाईने पाहुणी कृदाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापवाद कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिच्याप्रती बोलती हे सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भंजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुतांच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसत अष्टदशाध्याय गोढा श्री